काळाची नदी दिवस रात्रीची वळण घेत वाहत होती. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुल सहदेव दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होत होते. नगरातले सगळे लोक त्यांचा गौरवानं निर्देश करीत होते. माझं मन परत सौख्याच्या झोल्यावर हिंदोळे घेऊ लागले. महाराजांच्या नावानं लोक माझ्या सर्व मुलांना पांडव म्हणू लागले. त्या 5ही मुलांना ते माझेच मुलगे मानू लागले. कुठलीही गोष्ट सर्वच मुलं मला विचारल्याशिवाय कधीच करीत नसत. मी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं होतं. कधी कधी माझ्या डोळ्यात त्या 5 पुत्रांना पाहिलं की आनंदाचे अश्रू उभे राहत. माझं मन आता शांत होतं. केव्हा केव्हा मात्र हत्तीच्या पायानं एखादं शांत तळ घुसळलं जातं, तसं एखाद्या घटनेनं माझ्या मनाचं तळ घुसळलं जाईल. अनेकविध आठवणींचा गाळ इकडे तिकडे फिरू लागेल. पासूनचं माझ्या जीवनाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहील. मग माझ्या धैर्याचं मलाच आश्चर्य वाटे. कुठून निघून मी कुठं आले होते? यातलं एक तरी वळण मी कधीतरी माझ्या इच्छेनं घेतलं होतं का? माणूस समाजात वावरत असला तरी त्याचं मन अंतर्यामी एकटंच असतं. ज्याचं दुःख त्यानंच पचवायचं असतं. मिळालेल्या रक्तपेशी घेऊन जीवनभर धावायचं असतं. मी ते आता चांगलं शिकले होते. ज्यावेळी आठवणी वाघानं हरिणींचा करावा तसा माझा पाठलाग करीत, त्यावेळी मी माझं मन कशात तरी गुंतवून टाके. भूतकालाचं चित्र अस्पष्ट होतं. कधी कधी केवळ दुसऱ्यासाठी जगावं लागतं, तेही आपली दुःख लपवून जगावं लागतं. मी तशीच जगत होते. पांडव म्हणून माझ्या मुलांची कीर्ती आता सगळ्या आजूबाजूच्या राज्यात दुमदुमू लागली. महाराज धृतराष्ट्र माझ्याशी बोलताना त्यांचा वारंवार आदरानं निर्देश करू लागले. आता मी नुसती राजमाता नव्हते, तर 5 बलदंड वीरांची माता होते. मी खाल्लेल्या खस्तांचं सार्थक झालं होतं. कधी काळी मी अरण्यात इतकी वर्ष काढली होती हेही मी विसरून गेले. सौख्याचे दिवस किती लवकर जातात. मुलांच्या युद्धशाळेतल्या शिक्षणाचा काल किती झपाट्यानं मागं पडत चालला होता. काल परवापर्यंत मला बालिश प्रश्न विचारणारे युधिष्ठिर आणि भीम आता कितीतरी मोठे आणि अबोल झाले होते. वाढत्या वयाबरोबर त्यांचा समजूतदारपणाही वाढत गेला होता. शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखे भीमार्जुन वाढत होते. ते दिवस रात्र युद्धशाळेत खपू लागले. शूल, तोमर, शतघ्नी, भृशुंडी, चक्र, धनुष्य अशी निरनिराळी शस्त्र कौशल्यानं हाताळू लागले. घटका ते शस्त्रास्त्रांवर चर्चा करू लागले. व्यायामशाळेत कसलेली त्यांची शरीरं पिरदार आणि भक्कम दिसू लागली. आपल्या विनयी स्वभावानं ते सर्वांची मनं जिंकू लागले. अर्जुन धनुर्विद्येत पटाईत झाला. युधिष्ठिर धर्मशास्त्रात प्रवीण झाला. भीम तर एखाद्या अशोकाच्या झाडासारखा गोल गरगरीत दिसू लागला. त्याच्या गोऱ्या दंडांचे पुष्ठस्नायू गदेच्या दंडासारखे दिसू लागले. नकुल सहदेव खड्गात तयार झाले. माझी चरणधुली घेऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय ते कोणतंच कार्य करीत नसत. भीमाचा स्वभाव थोडा तापट होता. तो नेहमी हातात गदा घेऊन फिरे. त्याच्या धिप्पाड शरीराकडे आणि हातातल्या गदेकडे पाहून कोणीच त्याला ब्र बोलत नसे. त्याला झटकन राग येई. दंडात सामर्थ्य असल्यामुळे तो कुणाचा निषेध आणि शाब्दिक अपमान करीत नसे. लागलीच तो संबंधिताला सरळ ठोकून काढी. मी त्याला आवरण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असे. माझ्यापुढे मात्र तो एक शब्दही बोलत नसे. त्याची कान उघडणी करण्याचं इतर कुणातही सामर्थ्य नव्हतं. पण त्याचा तापट स्वभाव बदलणं मला सुद्धा अशक्य होतं. माझ्या मागं तो नेहमीच कुणाशी तरी भांडण उकरून काढी. त्याला गदेची आवड होती. त्याप्रमाणे दुर्योधनालाही होती. त्यांना गदा शिकवण्यासाठी मथुरेहून माझा भाचा बलराम आला होता. माझ्यानंतर मथुरेत बाबांना एक पुत्र झाला होता. त्याचं नाव वसुदेव होतं. बलराम हा वसुदेवाचा मुलगा होता. वसुदेवाला आणखी एक मुलगा होता. त्याचं नाव कृष्ण होतं. तो मथुरेतच होता. बलरामाच्या गदेच्या वर्गात कधी कधी दुर्योधनाचं आणि भीमाचं भांडण होऊ लागलं. माझ्या कानांवर त्यांच्या कागाळ्या येऊ लागल्या. मी भीमाला नेहमीच समजुतीचे विचार सांगे, पण त्याच्या अंगातलं दिवसागणिक वाढणारं सामर्थ्य त्याला कधीच गप्प बसू देत नसे. दुर्योधन तर अतिशय हट्टी आणि हेकेखोर होता.
त्याच्या घाऱ्या डोळ्यात काय लपलं आहे हे सांगणं कठीण होतं. भीमाच्या क्रोधाला आळा घालण्यासाठी मी त्याला तो गोडीत असताना एक मजेदार अट घातली होती. सर्वात युधिष्ठिर अतिशय शांत आणि विचारी होता. त्याच्या विचाराचा अंकुश भीमावर नेहमी राहावा म्हणून मी त्याला सांगितलं की भीमा, तुला कधीही आणि कितीही राग येऊ, तू नेहमी युधिष्ठिराच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे पाहायचं. त्यानं अंगठा वर उचलला तरच तू बोलायचं, नाहीतर गप्प बसायचं. तोंड सुद्धा उघडायचं नाही, ही माझी आज्ञा आहे. त्यानंही ती अट तो मोठा झाला तरी अद्यापपर्यंत पाळली होती. युधिष्ठिरासमोर भीम असला म्हणजे विषारी दात पडलेल्या भुजंगासारखा तो निष्प्रभ ठरे. एकदा मला फार विचित्र वार्ता कळली होती. त्या दिवशी दुर्योधन आणि त्याचे भाऊ माझ्या सर्व मुलांसह नगराबाहेर वनविहार करण्यासाठी म्हणून गेले होते. दुपारपर्यंत ते सगळे वनात भटकत राहिले. जाताना त्यांनी फराळासाठी म्हणून गोड गोड पक्वानं बरोबर नेली होती. दुपारी सर्वजण फराळासाठी एका सरोवराजवळ बसले. त्या दिवशी दुर्योधनानं भीमाला आपल्या हातानं लाडू चारायला सुरुवात केली. कोणतीही खायची वस्तू फारसा विचार न करता खायची सवय असल्यामुळे भीमानंही त्यानं चारले तितके लाडू खाल्ले. फराळ होताच सर्वजण पाणी पिऊन विश्रांतीसाठी एका झाडाखाली लवणले. पण भीम पाणी प्यायला सुद्धा उठू शकला नाही. तो तिथंच खाली पडला. सर्वांना वाटलं तो झोपाळू आहे, त्यामुळे तसाच झोपला असेल. पण तो झोपला नव्हता, तो मूर्छित झाला होता. दुर्योधनानं त्याला लाडवातून गुंगी येणारं औषध चारलं होतं. सर्वजण झाडाखाली लवणलेले पाहताच दुर्योधन हळूच उठून भीमाजवळ आला. सरोवराकाठच्या रानवेलींनी त्यानं भीमाचे हातपाय करकचून बांधले आणि त्याला मूर्छित अवस्थेत त्या सरोवरात उचलून फेकून दिला. पाण्याचा स्पर्श होताच माझा भीम हळूहळू जागा झाला आणि सावध होऊन बाहेर आला. परमेश्वराची कृपा म्हणून एखाद्या जलदेवतेनं सुद्धा त्याला वाचवलं असतं. मला ही हकीकत एका सेवकाने सांगितली, पण तिच्यावर माझा विश्वास बसला नाही. कारण माझी पक्की खात्री होती की माझे राहिलेले 4 मुलगे त्याला सोडून कधीही थोडं सुद्धा इकडे तिकडे गेले नसतील. शिवाय भीमाचं आतडं कसलंही विष पचेल हे त्याच्या रोजच्या आहारावरून मला माहीत होतं. एकामागून एक अशी अनेक वर्षे निघून गेली. मुलं खदीर वृक्षासारखी उंच आणि धिप्पाड झाली. ते पाठजण चालले की रथाच्या 5 घोड्यांसारखे दिसत. लोक त्यांना आदरानं नमस्कार करू लागले. मला माझ्या अरण्यवासाचाही विसर पडला. कोणत्याही मातेला आपल्या होतकरू तरुण मुलांचा नेहमी अभिमान वाटतो. मला तर 5 होतकरू मुलं लाभली होती. मग मला त्यांचा का अभिमान वाटू नये? त्यांच्या रूपानं सौख्य माझ्यावर पंचामृतांचा वर्षावच करीत होतं. आतापर्यंत मी जे जे सोसलं होतं त्याचं हे फळ होतं. मी 5 वीरांची माता होते, नगरजनांची राजमाता होते. एकदा असेच गुरुद्रोण आपल्या सर्व शिष्यांना घेऊन गंगेवर आंघोळीसाठी गेले होते. माझी सर्व मुलं त्यांच्याबरोबर होतीच. सर्वजण आंघोळ करून गंगेतून बाहेर पडले. सर्व बाहेर आले याची खात्री करून गुरुवरे द्रोणही बाहेर पडू लागले. पण काठाजवळ येताच ते एकदम वाचवा वाचवा म्हणून ओरडत गटांगळ्या खाऊ लागले. एक मगराची शेपटी मधूनच पाण्याबाहेर फडफडू लागली. मगरानं पाण्यात गुरुवर्याचा पाय पकडला होता. कोणालाच काय करावे ते समजेना. जो तो इकडे तिकडे धावू लागला. दुर्योधनानं पुढं होऊन गुरुदेवांना हात जेमतेम कसा तरी पकडला. अर्जुनानं ते सगळं दृश्य पाहिलं. त्यानं झटकन आपलं धनुष्य उचललं आणि सटासट 7-8 मर्मभेदी बाण त्या मगरावर सोडले. वळवळत तो मगर लाकडाच्या वाळक्या उंडक्यासारखा क्षणात पाण्याबाहेर आला. गंगेचं पाणी त्याच्या रक्तानं लाल झालं. गुरुदेव द्रोणांची सुटका झाली. बाहेर येताच त्यांनी अर्जुनाची पाठ थोपटली. ते म्हणाले, अर्जुना, तू माझे प्राण वाचवलेस. माझं ब्रह्मास्त्र मी आजपासून तुला दिलं आहे. त्याचा तुला केव्हाही उपयोग होईल. अभिचारासह त्यांनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं. या प्रसंगापासून मला वाटू लागलं, अर्जुन माझ्या आशा आकांक्षांचा हिमालय आहे. आपल्या शापदग्ध दुर्दैवी पित्याची अपूर्ण राहिलेली कर्तृत्वाची धवलरेखा तोच पूर्ण करणार होता. गुरुद्रोण वरचेवर राजवाड्यात येत. ते माझ्या सर्व पुत्रांची वखाणणी करीत. माझ्याशी ते नेहमीच आदरानं वागत. मी अर्जुनाची माता आहे हे सर्वांना अभिमानानं सांगत. असेच एकदा ते म्हणाले, राजमाता, आता सर्व शिष्य चांगले तयार झाले आहेत. आता सर्वांची एकदा परीक्षा घेतली पाहिजे. सामर्थ्य हे स्पर्धेशिवाय व्यक्त होत नाही. पण गुरुदेव, स्पर्धा ही माणसाला आंधळ करते म्हणतात. असं असेल तर ही स्पर्धा कशाला? मी विचारलं.
तसं नाही. स्पर्धा हे जीवनाचं आवश्यक अंग आहे. स्पर्धा नसेल तर माणूस गंजून जाईल. त्याचे खरे गुण कधीच व्यक्त होणार नाही. निर्भय स्पर्धा म्हणजे आत्म्याचा निखळ आवाज. मी लवकरच सर्व शस्त्रास्त्रांच्या स्पर्धा भरवणार आहे. लवकरच म्हणजे केव्हा? येत्या वासंतिक पौर्णिमेला. पुढे स्पर्धेचा तो दिवस अमात्यांकडून सर्वांना कळवला गेला. मी त्या दिवसाची वाट पाहत होते, कारण मला माझ्या पुत्रांचं युद्ध कौशल्य बघायचं होतं. त्यांच्या अंगी किती पराक्रम आहे ते मला पाहायचं होतं.